नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 3 सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता या चॅप्टरच्या क्वेश्चन बँक मधील क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारल्या जाणाऱ्या एक्झाम्पलचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये थोडीशी वेगळ्या धाटणीची एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्याला विचारले असतात, जी आउट ऑफ टेक्स्ट बुक असतात. मग ही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये दिलेली जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, ती काळजीपूर्वक समजावून घेऊन मग ती योग्य रीतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागते. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला 4 गुणांचे एक्झाम्पल्स विचारलेले असतात. क्वेश्चन नंबर 5 मध्ये ती आपल्याला 3 गुणांचे एक्झाम्पल्स असतात. चला तर आपण सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 4 मधील 4 गुणांचे एक्झाम्पल्स. सिमिलॅरिटी या चॅप्टरच्या क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला विचारलेलं आहे. साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल PQR is 8 cm. Then find the area of triangle whose side is half of the side of triangle PQR. म्हणजे त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण असून त्याची बाजू 8 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला अशा त्रिकोणाचं क्षेत्रफळ शोधायचं आहे की ज्याची बाजू त्रिकोण PQR च्या बाजूच्या निमपट असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोण PQR ची बाजू 8 सेंटीमीटर असेल तर आपल्याला ज्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ शोधायचं आहे त्याची बाजू त्याच्या निमपट म्हणजे 4 सेंटीमीटर असणार आणि तोही समभुज त्रिकोण असणार आहे. मग त्या समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र क्षेत्रफळ शोधण्यासाठी आपल्याला समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी वापरावं लागेल. सुरुवातीला आपण याची मांडणी कशी करायची पहा. गिवन थिंग्स जे आहेत, इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण सोल्युशन मध्ये लिहून घेऊयात. साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल PQR इज 8 सेंटीमीटर. इट इज गिवन इन्फॉर्मेशन. त्रिकोण समभुज त्रिकोण PQR ची बाजू 8 सेंटीमीटर आहे हे आपल्याला माहिती आहे. दॅट मीन्स लेंथ PQ इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. या त्रिकोणाची प्रत्येक बाजू दॅट मीन्स लेंथ PQ, लेंथ QR अँड लेंथ PR इट इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. त्यातली एक बाजू आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. लेंथ PQ इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. नाउ let us consider that triangle PQR is an equilateral triangle having its side half of the side of triangle PQR. म्हणजे त्रिकोण समभुज त्रिकोण ABC हा एक असा त्रिकोण आहे की जो समभुज त्रिकोण असून त्याची बाजू समभुज त्रिकोण PQR च्या बाजूच्या निमपट आहे. मग या ठिकाणी आपल्याला असं मानता येईल याची कुठलीही एक बाजू आपण घेतली, लेंथ AB किंवा BC किंवा AC, तर तिची लांबी ही त्रिकोण PQR च्या बाजूच्या लांबीच्या निमपट असणार. दॅट मीन्स लेंथ AB इज इक्वल टू हाफ ऑफ द लेंथ ऑफ साइड PQ. बट वी नो लेंथ ऑफ PQ it is 8 centimeter. That means length AB is equal to 1/2 into 8. That means length AB is equal to 4 centimeter. Now we know the length of side of triangle ABC. It is 4 centimeter and it is an equilateral triangle. Therefore, if triangle ABC is an equilateral triangle, that means by using the formula for area of an equilateral triangle, what is the formula? Area triangle ABC, it is an equilateral triangle. Formula for area of equilateral triangle is equal to root 3 upon 4 into side square. Now, what is the length of side of triangle ABC? It is 4. हे आत्ताच आपण शोधलेले आहे. Replace side by 4. We get area triangle ABC is equal to square root 3 upon 4 into 4 square. That means area triangle ABC is equal to square root 3 upon 4 into 16. 4 1s are 4, 4 4s are 16. याला आपण सिम्प्लिफाय जर केलं, 4 ने भाग दिला तर 4 1 4, 4 चौक 16. म्हणजे न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर रूट 3 आणि 4 यांचा प्रोडक्ट शिल्लक राहील. दॅट मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 4 इंटू स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला या दिलेल्या त्रिकोणाचं जे आपल्याला क्षेत्रफळ शोधायचं होतं की ज्याची बाजू ही त्रिकोण PQR च्या बाजूची निमपट आहे. खरं तर विद्यार्थी मित्रांनो हे 4 मार्काचं एक्झाम्पल नाही, छोटं एक्झाम्पल आहे. 3 मार्कांनाच हे एक्झाम्पल विचारायला हवं होतं, परंतु 4 मार्कांना या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा.
areas of two similar triangles are equal, then prove that triangles are congruent. म्हणजे जर दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखी असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात. त्रिकोण समरूप आहेत, त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आहेत, ही आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन आहे. त्यावरून आपल्याला ते दोन त्रिकोण एकरूप म्हणजे कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. या ठिकाणी आपण काही सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज वापरणार आहोत आणि कॉन्ग्रुएन्सीची टेस्ट वापरून आपण हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ते दोन ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ते कोणते आहेत, त्यांना आपण काहीतरी अजून करूयात, काहीतरी नावं देऊयात. लेट अस अज्यूम दॅट ट्रायंगल ABC is similar with triangle PQR and areas of these two triangles are equal. That means area triangle ABC is equal to area triangle PQR. It is given. म्हणजे या ठिकाणी आपण दोन त्रिकोण गृहीत धरलेले आहेत. पहिला त्रिकोण आहे ABC आणि दुसरा त्रिकोण आहे PQR. हे दोन त्रिकोण समरूप आहेत. शिवाय त्यांची क्षेत्रफळ जी आहेत ती क्षेत्रफळ ही सारखी आहेत. That means areas of two similar triangles are equal. This is our given information. ते आपण या ठिकाणी फक्त नावांच्या स्वरूपामध्ये घेतलेले आहे, कारण आपल्याला स्टेटमेंटमध्ये त्रिकोणांची नावं दिलेली नाही. मग हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांची एक प्रॉपर्टी आहे, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर then the ratio of their areas is equal to the ratio of squares of their corresponding sides. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर असतं. आता या ठिकाणी पहा, हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ते सिमिलर आहेत. दॅट मीन्स रेशो ऑफ द एरियाज ऑफ दिस टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. मग हे इक्वेशन आपण कसं मांडू शकतो, तर एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR हा झाला या दोन त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा रेशो गुणोत्तर, which is equal to the ratio of squares of their corresponding sides. That means AB square upon PQ square. These are AB and PQ are the corresponding sides. Similarly, which is equal to BC square upon QR square. These are the corresponding sides BC and QR. As well as AC square upon PR square. AC and PR, these are also corresponding sides of similar triangles. That means first statement is area triangle ABC upon area triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. But here information given is areas of these two triangles are equal. That means area triangle ABC is equal to area triangle PQR. Now here replace area triangle PQR by area triangle ABC because these two triangles have equal areas. That means if we replace area triangle PQR by area triangle ABC, we get area triangle ABC upon, instead of area triangle PQR, here we write area triangle ABC again. And next three ratios as it is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. म्हणजे या ठिकाणी आपण त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ हे आपण त्रिकोण ABC च्या क्षेत्रफळाने रिप्लेस केलेलं आहे. Now these two terms are same, that means they gets cancelled. That means here ratio becomes 1 upon 1 is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. Now by taking square root of each, because each term in each ratio is a square term. If we take a square root, we get 1 upon 1 is equal to AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR by taking square root. These four ratios are equal ratios. Now consider first two ratios. आपण जर यापैकी फक्त दोनच पहिले रेशो जर घेतले तर 1 upon 1 is equal to AB upon PQ. Take cross multiplication, we get PQ into 1 is equal to AB into 1. That means PQ is equal to AB. जर आपण तिथंच गुणाकार केला तर PQ गुणिले 1 म्हणजे PQ बरोबर 1 गुणिले AB म्हणजे AB. That means here we get AB is equal to PQ. Similarly, take third and first ratio. We get 1 upon 1 is equal to BC upon QR. Again, by taking the cross multiplication, we get QR is equal to BC. That means BC is equal to QR. Similarly, take fourth and first ratio. We get 1 upon 1 is equal to AC upon PR. If we take cross multiplication, we get AC is equal to PR. Cross multiplication तिरकस गुणाकार केला तर आपल्याला AC बरोबर PR मिळेल.
Here students, we get pairs of corresponding sides which are congruent with each other. That means AB is congruent with PQ, BC is congruent with QR and AC is congruent with PR. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या मध्ये AB आणि PQ या संगत बाजू एकरूप आहेत, BC आणि QR या संगत बाजू एकरूप आहेत, तर AC आणि PR या संगत बाजू एकरूप आहेत. मग जर दोन त्रिकोणांमध्ये संगत बाजूंच्या तीनही जोड्या जर एकरूप असतील, इफ in two triangles corresponding pairs of sides are congruent, then these triangles are congruent by SSS test. जर दोन त्रिकोणामध्ये संगत बाजूंच्या तीनही जोड्या जर समजा एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा कसोटीने एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल therefore triangle ABC is congruent with triangle PQR by SSS test. हे सिंपल एक्झाम्पल आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी जी आहे रेशोची, एरियाच्या रेशोची, ती प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज केली आणि आपलं जे साध्य आहे ते साध्य आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. हे सिंपल एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल पहा यामध्ये, याच्यावरून आपण असं म्हणू दॅट मीन्स इफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर इक्वल देन दॅट ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे आपण सिद्ध केलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल पहा, टू ट्रायंगल्स आर सिमिलर. Smaller triangle sides are 4 cm, 5 cm, 6 cm. Perimeter of larger triangle is 90 cm. Then find the sides of larger triangle. Information given in the example is three types. First information is there are two triangles which are similar. Second information is sides of smaller triangles are 4 cm, 5 cm and 6 cm. And third information given is the perimeter of a larger triangle is 90 cm. We want to find sides of larger triangle. म्हणजे या ठिकाणी तीन वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला दिलेली आहे. दोन त्रिकोण समरूप आहेत, ही पहिली माहिती. दुसरी माहिती आहे लहान त्रिकोणाच्या बाजू 4, 5 आणि 6 सेंटीमीटर आहेत अनुक्रमे. त्यानंतर मोठ्या त्रिकोणाची परिमिती जी आहे ती 90 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला मोठ्या त्रिकोणाच्या सर्वच बाजूंची लांबी आपल्याला शोधायची आहे. इथे आपल्याला दोन त्रिकोणाची नावं काहीतरी कन्सिडर करावी लागतील. म्हणून या ठिकाणी आपण पहिलं स्टेटमेंट घेऊयात. लेट ट्रायंगल ABC be a smaller triangle and its sides are AB is equal to 4 cm, BC is equal to 5 cm and AC is equal to 6 cm. Now, also let us consider that triangle PQR be a larger triangle with sides PQ is equal to X cm, QR is equal to Y cm and PR is equal to Z cm. म्हणजे मोठा जो त्रिकोण आहे त्याच्या बाजू आपल्याला शोधायच्या आहेत. मग त्याच्या बाजू आपण इन द टर्म्स ऑफ व्हेरिएबल्स दॅट मीन्स PQ is equal to X cm, QR is equal to Y cm and PR is equal to Z cm अशा आपण कन्सिडर केले. नाउ these two triangles are similar triangles. This is the first information given in the example. That means triangle PQR is similar with triangle ABC. Now according to the property of similar triangles, the ratios of corresponding sides of similar triangles are equal. That means corresponding sides of similar triangles are in proportion. म्हणजे समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर सारखे असतात, नाही त्या प्रमाणामध्ये असतात. याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन तयार करता येईल. PQ upon AB is equal to QR upon BC is equal to PR upon AC because these are the corresponding sides of similar triangles. या संगत बाजू आहेत समरूप त्रिकोणांच्या. आता या ठिकाणी आपण यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपण रिप्लेस करूयात. PQ is assumed as X, AB is 4 is equal to QR is assumed as Y, BC is 5 as well as PR is Z and AC is 6. म्हणजे आपण PQ, QR, PR, AB, BC आणि AC यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी रिप्लेस केल्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 9वी मध्ये थिअरम ऑन इक्वल रेशोज हा एक थिअरम अभ्यासलेला आहे. जर समजा काही रेशोज आपल्याकडे सेम असतील, इक्वल असतील, समान गुणोत्तर असतील, तर त्यांच्या सगळ्यांच्या अंशांची बेरीज करून आणि छेदांची बेरीज करून जर आपण एखादा नवीन रेशो तयार केला तर तो रेशो हा ओरिजिनल रेशो इतकाच असतो. मग या ठिकाणी आपल्याला तो थिअरम यूज करता येईल. बाय थिअरम ऑफ इक्वल रेशोज वी गेट X upon 4 is equal to Y upon 5 is equal to Z upon 6 is equal to X plus Y plus Z upon 4 plus 5 plus 6. हा एक नवीन रेशो आपण तयार केलेला आहे.
की जो हा ओरिजिनल रेशोच्या इतकाच असणार आहे. दिस इज द थिअरम ऑफ इक्वल रेशोज. नाव व्हॉट इज एक्स प्लस वाय प्लस झेड? इट इज अ पेरिमीटर ऑफ triangle PQR, and its perimeter is given, it is 90 centimeter. That means, but x plus y plus z is equal to perimeter of triangle PQR, and it is 90 centimeter. Now replace x plus y plus z by 90 and add these three numbers. We get x upon 4 is equal to y upon 5 is equal to z upon 6 is equal to 90. This is the perimeter of triangle PQR, and addition of these three numbers is 15. If we simplify this fraction by dividing 15, we get x upon 4 is equal to y upon 5 is equal to z upon 6 is equal to 15 1s are 15, 15 6s are 90, that means 6. Now here we get each ratio is equal to 6. Now we want to find the values of x, y and z, that means sides of larger triangles. Therefore take first and last ratio, we get x upon 4 is equal to 6. Now transfer this 4 to the right hand side. Here we get x is equal to 4 into 6, that means x is equal to 24 centimeter. Similarly, take second ratio and last ratio, that means y upon 5 is equal to 6. Transfer this 5 to the right hand side, we get y is equal to 5 into 6, that means 30 centimeter. Y is equal to 30 centimeter. Similarly, z upon 6 is equal to 6. Transfer this 6 to the right hand side, we get z is equal to 6 into 6, that means 36 centimeter. That means lengths of larger sides of larger triangle are 24 centimeter, 30 centimeter and 36 centimeter. That means sides of larger triangles are 24, 30 and 36 centimeter respectively. This is our answer. हे सिंपल एक्झाम्पल होता. विद्यार्थी मित्रांनो, सिमिलरिटी या चॅप्टरच्या क्वेश्चन बँक मधील क्वेश्चन नंबर 4 मध्ये फक्त 3च एक्झाम्पल्स दिलेले आहेत, जे आपण आता या ठिकाणी कव्हर केले. आता आपण याच व्हिडिओमध्ये लगेच क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 एक्झाम्पल्स क्वेश्चन बँक मध्ये आहेत, जे थोडेसे इंटरेस्टिंग आहेत, ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 5 मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते 3 गुणांसाठी आहेत, आणि त्यामधलं पहिलं एक्झाम्पल जे आहे ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. देयर इज अ फिगर ऑफ ट्रायंगल PQR. इन दिस फिगर साइड ST ही आपल्याला QR ला पॅरलल पाहिजे. आपण इन्फॉर्मेशन वाचूयात. इन फिगर PS is equal to 2, SQ is equal to 6, ST is equal to here QR is equal to 5 अशी इन्फॉर्मेशन पाहिजे. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. QR is equal to 5, PT is equal to X. या ठिकाणी मी फक्त करेक्शन करून घेतो. QR is equal to 5, then PT is given as X and TR is given as Y, and question is then find the pair of values of X and Y. Find the pair of values of X and Y such that ST is parallel to QR. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समजावून घ्या काय आपल्याला करायचं आहे. की हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये PS हा दिलेला आहे आपल्याला 2, SQ दिलेला आहे 6, QR दिलेला आहे 5, PT is X, TR is Y, आणि आपल्याला काय शोधायचं आहे. then find the pair of values of X and Y such that ST is parallel to QR. वेगळं आणि ओपन एंडेड क्वेश्चन आहे. प्रत्येकाचं आन्सर जे आहे ते वेगळं असू शकतं. त्याला व्हरायटी ऑफ आन्सर्स येऊ शकतात, भरपूर आन्सर्स याला येऊ शकतात, अनंत येऊ शकतात. आता हे अनंत कशी ते आपण नंतर विचार करूयात. याच्यामध्ये पहा, आपल्याला X आणि Y च्या किमती अशा काढायच्या आहेत ज्या किमतींमुळे हा ST जो सेगमेंट किंवा लाईन आहे तो QR ला पॅरलल असला पाहिजे. मग ही जी फिगर आहे, ही फिगर जर आपण काळजीपूर्वक पाहिली तर ही फिगर कोणत्या थिअरमशी रिलेटेड आहे? करेक्ट, इट इज रिलेटेड विथ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. परंतु या ठिकाणी पहा, आपल्याला ST हा पॅरलल असला पाहिजे कुणाला? QR ला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला BPT वापरायचं नाहीये, तर आपल्याला BPTचा कॉन्व्हर्स वापरायचा आहे. म्हणजे हे पॅरलल आहे पाहिजे हे आधीच आपल्याला माहिती आहे. तर मग X आणि Y च्या आपल्याला व्हॅल्यूज शोधायच्या आहेत, म्हणजे आपल्याला इथं कॉन्व्हर्स वापरणार आहे. सिंपल आहे. पूर्ण एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला ते सहज लक्षात येणार आहे.
या ठिकाणी मी काय करतो पहा, कंडिशन फॉर द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय इट इज गिव्हन दॅट कंडिशन फॉर व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय इज ST मस्ट बी पॅरलल टू QR ही कंडिशन आहे. आणि त्याच प्रकारच्या व्हॅल्यू आपल्याला एक्स आणि वाय शोधायच्या आहेत की जेणेकरून ST हा QR ला पॅरलल असेल. दॅट मीन्स हिअर बाय युझिंग द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा या ठिकाणी आपल्याला व्यत्यासाचा वापर करायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला हे जर पॅरलल असेल तर या ठिकाणी आपल्याला या रेशोज जे आहेत ते रेशोज आपल्याला इक्वल असावी लागतील. मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणावं लागेल पहा, PS अपॉन SQ इज इक्वल टू PT अपॉन PR हे आपलं असलं पाहिजे. मग या ठिकाणी व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत पहा, तर PS इज गिव्हन ॲज 2, हे इक्वेशन सर्वांना तयार करता येतं. PS अपॉन SQ PT अपॉन PR हे आपण BPTचा वापर या ठिकाणी केलेला आहे. PS is given 2, SQ is given 6, PT is X and TR is Y. These are the given values of PS, SQ, PT and TR respectively. Now take cross here, simplify first by dividing 2 each term. We get 1 upon 3 is equal to X upon Y. If we take cross multiplication, we get Y into 1, that means Y, is equal to 3 into X, that means 3X. That means Y is equal to 3X. It is our simplest equation. आता आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहे आणि आपल्याला एक इक्वेशन या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे, y इज इक्वल टू 3x. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असेल अशा अपेक्षा. या ठिकाणी आपण कॉन्व्हर्स उपयोग केलेला आहे. कंडिशन गिव्हन इज दॅट लाईन ST शुड बी और मस्ट बी पॅरलल टू द साइड QR. या कंडिशनचा आणि BPTचा उपयोग करून आपण या ठिकाणी या व्हॅल्यूज टाकून y आणि x यांच्या स्वरूपामध्ये इक्वेशन या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. आता एक्सच्या जर व्हॅल्यूज आपल्याला माहिती असते तर आपण वायच्या व्हॅल्यूज काढले असतात. मग एक्सच्या व्हॅल्यूज आपण आपल्या मनाने या ठिकाणी या इक्वेशन मध्ये ठेवूयात. फर्स्ट put x is equal to 1 in this equation, we get y is equal to 3x, that means y is equal to 3 into 1, that means y is equal to 3. म्हणजे पहिली पेअर काय मिळाली, x is equal to 1, y is equal to 3. एखादा विद्यार्थी असा म्हणेल की सर आपल्याला खरं तर एकच पेअर या ठिकाणी शोधायची आहे, परंतु आपण इथे व्हरायटी ऑफ पेअर्सचा या ठिकाणी विचार करणार आहोत, कारण या पेअर्सला काही लिमिटेशन्स पण आहेत. त्या लिमिटेशन्स आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. एखाद्या विद्यार्थ्याने जर या ठिकाणी 2 ही किंमत ठेवली तर put x is equal to 2 in this equation, we get y is equal to 3x, that means y is equal to 3 into 2, that means y is equal to 6. Second pair of the values of x and y is equal to 2 and 6 respectively. आपण आणखी एक किंमत ठेवूया. Let us put x is equal to 3, we get y is equal to 3x, that means y is equal to 3 into 3, that means y is equal to 9. This is another pair, 3 and 9. Now last one, put x is equal to 4 in this equation, we get y is equal to 3x, that means y is equal to 3 into 4, that means y is equal to 12. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकच पेअर विचारलेली आहे, परंतु या पेअर्सला काही लिमिटेशन्स आहेत, काही कंडिशन्स आहेत. आपण इयत्ता 6वी आणि 7वी मध्ये ट्रायंगलच्या बाबतीमध्ये वापरलेली जी पाहिलेली जी प्रॉपर्टी आहे त्याही प्रॉपर्टीचा या ठिकाणी आपला उपयोग करायचा आहे. या तुम्ही प्रॉपर्टीज वापरून किंवा BPT वापरून तुम्ही एक्स आणि वायच्या यात सपोज 4 पैकी एक तुम्ही पेअर शोधलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिली, दुसरी किंवा तिसरी पेअर शोधली असेल, यापैकी एक पेअर शोधली असेल, त्यांना पूर्ण मार्क मिळेल. परंतु जर एखाद्या विद्यार्थ्याने ही जर चौथी पेअर निवडलेली असेल तर मात्र त्याला मार्क मिळणार नाही, कारण ही पेअर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीजच्या काही कंडिशन्स ज्या आहेत त्या फॉलो करत नाही, म्हणून ही करेक्ट आन्सर नाही आहे. जर या ठिकाणी इक्वेशन मध्ये या व्हॅल्यूज टाकल्यानंतर ते सॅटिस्फाय होत असतील, हे इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल, हे इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल, तर देखील ही व्हॅल्यूज इथे आपल्याला घेता येणार नाही. का घेता येणार नाही त्याचा आपल्याला विचार करायचा. देर इज अ प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. काय प्रॉपर्टी आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबींची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असली पाहिजे. ही प्रॉपर्टी आपण पाहिली आहे. काय प्रॉपर्टी ती पहा, द सम ऑफ द लेंथ्स ऑफ एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल मस्ट बी ग्रेटर दॅन द लेंथ ऑफ द थर्ड साइड. काळजीपूर्वक पहा, त्रिकोण तयार होण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची जर बेरीज केली तर ती नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असली पाहिजे.
या ठिकाणी जर आपण पहिली पेअर घेतली 1 आणि 3, इथे जर आपण 1 आणि 3 ठेवले, ही जर लेंथ घेतली तर ही जी साईड आहे पी आर येईल ती 1 प्लस दॅट मीन्स 4 येईल. ही 4 असेल, ही 8 असेल आणि ही 5 असेल. आता 8, 4 आणि 5 लक्षात ठेवा. 8 आणि 4 यांची बेरीज येईल 12 जी 5 पेक्षा जास्त आहे. 8 आणि 5 यांची बेरीज येईल 13 जी इथे 4 पेक्षा जास्त आहे. 4 आणि 5 यांची बेरीज येईल 9 जी 8 पेक्षा जास्त आहे. म्हणजे ही पेअर आपल्याला चालते आहे. या ठिकाणी ही बरोबर पेअर आहे. सिमिलरली 2 आणि 6 ही पेअर घेतली, 2 आणि 6 म्हणजे 2 आणि 6 म्हणजे ही 8 येईल, ही 8 येईल आणि ही 5 येईल. या दोघांची बेरीज येईल 13 जी या 8 पेक्षा जास्त आहे. या दोघांची बेरीज येईल 13 जी या 8 पेक्षा जास्त आहे. या दोघांची बेरीज येईल 16 जी या 5 पेक्षा जास्त आहे. इथे ही पेअर सुद्धा चालणार आहे. आता मी हे फक्त ओरली एक्सप्लेन करतो. याच्या बाबतीमध्ये तेच होईल. इथे आपली ही जी साईड आहे ती आपण जर 12 घेतली, कारण 3 अँड 9 जर घेतली तर 3 प्लस 9 12 येईल. ही 12 येईल, ही 8 आहे, ही 5 आहे. 12 आणि 5 17 ही 8 पेक्षा जास्त आहे. त्यानंतर ही 8 आणि 5 ही 13 आहे, ही 13 बेरीज या 12 पेक्षा जास्त आहे. आणि या दोघांची बेरीज 8 आणि ही 12 यांची बेरीज 20 ही 5 पेक्षा जास्त, म्हणजे इथे त्रिकोण तयार होऊ शकतो. परंतु याच्या बाबतीमध्ये काय होते पहा, की जर आपण ही पी आर जी साईड आहे ती पी आर साईड आपण घेताना एक्स ची व्हॅल्यू जर आपण 4 घेतली आणि वाय ची व्हॅल्यू जर आपण 12 घेतली तर पी आर किती मिळेल पहा. पी आर इज इक्वल टू पी टी प्लस टी आर, दॅट मीन्स 4 एक्स इज 4 प्लस वाय इज 12, इट इज 16. मग हा जर 16 असेल तर या ठिकाणी होतंय काय की हा 16 जो आहे या दोघांची बेरीज करा. ही साईड 16 आहे, ही साईड 8 आहे, ही साईड इट इज 5. 8 प्लस 5 इट इज 13. या दोन साईडची बेरीज ही तिसऱ्या साईड पेक्षा जास्त यायला हवी होती, परंतु या दोन साईडची ऍडिशन सम जी आहे ती 13 आहे आणि ही साईड आहे 16. म्हणजे या कंडिशन मध्ये एक्स, इफ वी टेक एक्स इज इक्वल टू 4 अँड वाय इज इक्वल टू 12, देन द ट्रायंगल डज नॉट फॉर्म्स. म्हणजे हा त्रिकोण तयार होणारच नाही. कारण ही जी कंडिशन आहे की दोन कोणत्याही बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असायला हवी, ती कंडिशन ही एक्स बरोबर 4 आणि वाय बरोबर 12 घेतल्यानंतर फॉलो होत नाही. दॅट मीन्स इथे उलटच मिळते आपल्याला. एक बाजू ही दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा मोठी मिळते. दॅट मीन्स पी आर इज ग्रेटर दॅन पी क्यू प्लस क्यू आर, अँड दिस इज अ फॉल्स कंडिशन. म्हणजे ही फॉल्स कंडिशन आहे. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला काय घेता येणं शक्य नाही आहे, तर x is equal to 4 and y is equal to 12, it is invalid condition or invalid values for x and y. ते आपल्याला व्हॅलिड नाहीत, ते घेता येणार नाहीत. therefore we reject x is equal to 4 and y is equal to 12. Now then what are the possible values of x and y? These three are for example, first is equal to x is equal to 1, y is equal to 3. Then x is equal to y is equal to 6 and x is equal to 3 and y is equal to 9. These are the possible values of x and y. मी सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला म्हटलं होतं की यांच्या आपल्याला अनंत किमती सांगता येतील. मग त्या सांगता येतील का, तर निश्चित सांगता येईल. आपण फक्त या ठिकाणी होल नंबर्सचा विचार केलेला आहे. होल नंबर म्हणजे नॅचरल नंबरचा विचार केलेला. जर आपण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये विचार केला, इफ वी टेक x इज इक्वल टू 1.1 देन वी गेट y इज इक्वल टू 3.3. हा जर 1.1 असेल तर हा 3.3 असेल. दिस इज अनदर पेअर. 1.2 3.6 ही पेअर असेल. डेसिमल दशांश चिन्हांकित संख्यांचा जेव्हा आपण विचार करू, म्हणजे इथं एक्सच्या किमती आपण 1 पेक्षा मोठ्या ठेवायच्यात आणि 4 पेक्षा लहान ठेवायच्यात. मग 1 पेक्षा मोठ्या आणि 4 पेक्षा लहान, 1 किंवा 1 पेक्षा मोठ्या आणि 3 किंवा 3 पेक्षा लहान जर संख्या आपण एकशा ठेवल्या तर आपल्याला माहिती आहे 1 आणि 3 यांच्या दरम्यान अनंत दशांश अपूर्णांक संख्या आहेत. म्हणून या पेअर ज्या आहेत एक्स आणि वायच्या त्या अनंत असणार आहेत. या पेअर्स पैकी फक्त एक पेअर आपल्याला परीक्षेला लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून मी या ठिकाणी म्हटलं दिस इज अन ओपन एंडेड क्वेश्चन. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे. प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगळं असतं. या ठिकाणी पूर्णांकामध्येच आपण एकशा किमती ठेवल्या पाहिजेत असंही काही नाही. एखाद्या विद्यार्थ्याने अपूर्णांकामध्ये म्हणजे ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 3 यांच्या दरम्यानची जर आपण समजा एखादी एक्सची व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला वायची जी व्हॅल्यू मिळेल त्या ज्या पेअर्स असतील त्या सुद्धा व्हॅलिड असतील, त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी बरोबर मार्क मिळून देतील. तर हे एक्झाम्पल थोडंसं वारंवार पहा, सोपं आहे, थोडंसं वेगळा विचार करणारा.
लास्ट एक्झाम्पल आपण क्वेश्चन नंबर 5 मध्ये पाहणार आहोत. यामध्ये फक्त दोनच क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल इज अकॉर्डिंग टू द मॉडेल मेड बाय अन आर्किटेक्चर ऑफ अ बिल्डिंग, the actual length of 1 meter is shown as 0.75 centimeter in the model. Then for the actual length of 22.5 meter and height 10 meter, what is the length and height used in the model? विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन बँक मधील हे जे क्वेश्चन आहे यामध्ये थोडीशी शब्द रचनेमध्ये मी बदल केलेला आहे, कारण तिथे थोडासा अर्थबोध होत नसल्यामुळे मी थोडंसं वाक्यरचना बदललेली आहे. की एका आर्किटेक्टनं एक बिल्डिंगचं मॉडेल तयार करायचं आहे आणि त्यासाठी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी, ज्याला आपण ग्राफ काढताना स्केल असं म्हणतो, तसं या ठिकाणी आपल्याला एक मॉडेल तयार करताना त्यांनी स्केल घेतलेला आहे की जर समजा ऍक्च्युअल बिल्डिंगची बिल्डिंग मधलं जे मेजरमेंट आहे ते 1 मीटर असेल तर ते त्या मॉडेलमध्ये 0.75 सेंटीमीटरने दर्शवणार आहात. म्हणजे जेव्हा एका बिल्डिंगचं मॉडेल तयार करायचं आहे तेव्हा actual length जी आहे 1 मीटरची, इट इज शोन ॲज 0.75 सेंटीमीटर इन द मॉडेल. हे आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन आहे. देन क्वेश्चन इज, देन फॉर द ऍक्च्युअल लेंथ 22.5 मीटर अँड हाईट 10 मीटर, व्हॉट इज द लेंथ अँड द हाईट युज्ड इन द मॉडेल. म्हणजे एका बिल्डिंगची जी लांबी आहे ती 22.5 मीटर असेल आणि त्याची उंची 10 मीटर असेल, तर ही उंची किंवा लांबी जी आहे ती लांबी मॉडेलमध्ये नेमकी कितीने दर्शवली जाईल असा आपल्याला एक प्रश्न विचारला. समरूप आकृत्या ज्या आहेत त्या समरूप आकृत्यांचा या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीजचा गुणधर्मांचा उपयोग करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. काय करायचंय पहा. पहिल्यांदा आपण काय करूया, इथे दिलेली इन्फॉर्मेशन लिहून घेऊयात. द ऍक्च्युअल लेंथ ऑफ 1 मीटर. आता या ठिकाणी झालंय काय पहा, इथे actual length of building it is given in the meters and this is shown in the model by centimeters. इथं दोन वेगवेगळ्या प्रकारचे युनिट्स आहेत ते आपल्याला सेम करून घेणं गरजेचं आहे. नाही केलं तरी या ठिकाणी गरज काही चुकणार नाही, परंतु आपण या ठिकाणी करून घेऊयात. तर ऍक्च्युअल लेंथ ऑफ 1 मीटर, 1 meters means 1 into 100 centimeter, that means 100 centimeter, is shown as 0.75 centimeter in the model. म्हणजे 1 मीटरची जी लांबी आहे प्रत्यक्ष इमारतीची ती त्याच्या मॉडेलमध्ये 0.75 सेंटीमीटर दर्शवलेली आहे. हे या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. नाव देन द ऍक्च्युअल, let us assume that the actual length of 22.5 meter, that means this should be converted into centimeter. जेव्हा आपल्याला 22 पॉईंट किंवा एखाद्या मीटरचं रूपांतर आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचं असतं तेव्हा त्याला आपण मीटरला 100 ने मल्टिप्लाय करतो, बिकॉज 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. दॅट मीन्स 22.5 मीटर इज इक्वल टू 22.5 इंटू 100 सेंटीमीटर. हे फक्त मी इथं मल्टिप्लिकेशन करत नाही, हे आहे असंच ठेवतो. इज शोन इन द मॉडेल बाय x सेंटीमीटर. म्हणजे 22.5 मीटर लांबी जी आहे इमारतीची ती प्रत्यक्ष मॉडेलमध्ये 1 सेंटीमीटरने दर्शवलेली आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, समरूपतेच्या गुणधर्मांचा या ठिकाणी आपण वापर करणार आहोत, किंवा या ठिकाणी आपण एक 7वीला एक व्हेरिएशन नावाचा मुद्दा अभ्यासलेला आहे. त्या व्हेरिएशन या मुद्द्यावरती सुद्धा आपल्याला त्या मुद्द्याचा सुद्धा या ठिकाणी वापर करता येईल. या दोघांचा रेशो जो आहे तो रेशो या दोघांच्या रेशो इतका असणार आहे. या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल पहा, 1 into 100 divided by 0.75 is equal to 22.5 into 100 divided by x. या ठिकाणी या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो या ठिकाणी आपण घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सिमिलरिटी, समरूपता किंवा व्हेरिएशन याचा या ठिकाणी आपण वापर केलेला आहे, किंवा ज्याला युनिटरी मेथड असं म्हटलं जातं. रेशोच्या गुणोत्तराचा उपयोग करून आपण एकमान पद्धती ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. 100 गेट्स कॅन्सल, therefore we get 1 upon 0.75 is equal to 22.5 divided by x. Now take cross multiplication, we get 1 into x, that means x is equal to 22.5 into 0.75. Now multiply these two numbers, we get x is equal to 16.875 सेंटीमीटर. म्हणजे 22.5 मीटर लांबीची
लांबी जी आहे ती त्या मॉडेलमध्ये 16.875 सेंटीमीटरने दर्शवलेली असणार आहे. ही झाली याचं उत्तर. आता आपल्याला 10 मीटर लांब उंची जी आहे ती त्या मॉडेलमध्ये किती सेंटीमीटर दर्शवली असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. मग लेट अस अज्युम दॅट द ऍक्च्युअल हाईट ऑफ 10 मीटर 10 meter means 10 into 100 centimeter is shown in the model by y centimeter. म्हणजे 10 मीटर ही जी उंची आहे ती उंची त्या मॉडेलमध्ये y सेंटीमीटरने दर्शवलेली आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. जसा रेशो आपण या ठिकाणी फर्स्ट याच्यामध्ये x फाइंड आउट करताना तयार केला होता तसाच रेशो आपल्याला या बाबतीत करता येईल. हा रेशो जो आहे तो सेम राहणार आहे. या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल पहा 1 into 100 याचा रेशो आहे 1 into 100 upon 0.75 is equal to, now ratio of these two numbers 10 into 100 divided by here printing mistake is x, that means it is y. Here denominator should be y. हा y असला पाहिजे. आता या ठिकाणी 100 gets cancelled and we get here also printing mistake y. 100 gets cancelled, that means we get 1 upon 0.75 is equal to 10 upon y. Now if we take cross multiplication we get y is equal to 10 into 0.75. That means the product of these two numbers is 75. That means again here y is equal to 7.5 centimeters. That means in the model height 10 meter is shown as 7.5 centimeter. हे आपला आन्सर असणार. म्हणजे या ठिकाणी पहा इथे 22.5 मीटर हे आपण x न रिप्रेझेंट केली असं आपण मानलं होतं आणि इथे आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन आहे 1 मीटर इज रिप्रेझेंटेड ॲज 0.75. यांचा रेशो आणि या दोघांचा रेशो सेम. त्याचप्रमाणे यांचा रेशो म्हणजे 1 मीटर आणि 0.75 चा रेशो आणि 10 मीटर आणि y चा रेशो सेम आहे. त्यावरून आपण y ची व्हॅल्यू शोधलेली आहे. आपलं ऍक्च्युअल आन्सर काय असणार आहे? दॅट मीन्स actual length of 22.5 meter is shown in the model as 16.875 centimeter and actual height of 10 meter is shown in the model as 7.5 centimeter. म्हणजे 22.5 ही लांबी त्या मॉडेलमध्ये 16.875 सेंटीमीटरने तर उंची जी आहे 10 मीटरची ती 7.5 सेंटीमीटरने त्या मॉडेलमध्ये दर्शवलेली असणार आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. बऱ्याचशा आपण प्रॉपर्टीजचं सरमिसळ करून ही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 मध्ये फक्त 3 एक्झाम्पल्स होते. क्वेश्चन नंबर 5 मध्ये फक्त 2 एक्झाम्पल्स होते. क्वेश्चन नंबर 5 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल थोडं चॅलेंजिंग आणि थोडं इंटरेस्टिंग होतं, मजेशीर होतं. हा जो व्हिडिओ आहे यातील एक्झाम्पल जे आहेत ते काळजीपूर्वक वारंवार पहा, यांचा सराव करा. या स्वरूपातले एक्झाम्पल्स आपल्याला परीक्षेत येऊ शकतात. तुम्ही सराव करता आहातच. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडलेला असेल तर याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आपल्या 10वीचा संपूर्ण जो अभ्यासक्रम याच्यावरती आपण अपलोड केलेला आहे त्यातले सगळे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. सराव करा, काळजी घ्या. धन्यवाद.